कोरेगाव पार्क इथली 1800 कोटींची सरकारी जमीन 300 कोटींना खरेदी केली। कोट्यवधींचं मुद्रांक शुल्क चुकवत 500 रुपये इतकेच भरले आणि हा सगळा व्यवहार केलाय अमेडिया होल्डिंग LLP कंपनीनं। या कंपनीचे मालक आहेत पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील। यातल्या दिग्विजय सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पाहूया दिग्विजय सिंह पाटील नेमके कोण आहेत। दिग्विजय सिंह पाटील हे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत। दिग्विजय यांचे वडील अमरसिंह पाटील आहेत, जे सुनेत्रा पवार यांचे सख्खे भाऊ आहेत। माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे सुनेत्रा आणि अमरसिंह हे दोघेही सावत्र भाऊ बहीण आहेत। धाराशिव जिल्ह्यातलं तेर हे त्यांचं मूळ गाव, पण सध्या हे सगळं कुटुंब पुण्यात स्थायिक आहे। मिळालेल्या माहितीनुसार पद्मसिंह पाटील आणि अमरसिंह पाटील या भावंडांमध्ये सौहार्द नसल्यानं या दोघा भावांमध्ये आर्थिक संबंध किंवा उद्योग नाहीयेत। त्यामुळे अमरसिंह पाटील शेती करायचे। 2018 मध्ये अमरसिंह पाटील यांचं निधन झालं। त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सुनेत्रा पवारांनी घेतली। त्यामुळे सुनेत्रांचा पुतण्या दिग्विजय लहानपणापासूनच अजित पवारांच्या घरी लहानाचा मोठा झाला। दिग्विजय यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातल्या बिबेवाडी इथून झालं, तर MIT महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय। धाराशिव मधल्या तेर मध्ये दिग्विजय सिंह पाटलांचं मतदान आहे, वडिलोपार्जित शेती आहे आणि घरही आहे, पण तिथं कुणीही कायमस्वरूपी वास्तव्य करत नाही। दरम्यान अमेडिया कंपनीने केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात दिग्विजय सिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, पण व्यावसायिक भागीदार असूनही पार्थ पवारांवर मात्र गुन्हा दाखल झालेला नाही। यावरून अजित पवारांवर टीकेची झोड उठवली जाते। दिग्विजय सिंह यांना कुणाचा आधार नसल्यानं त्यांच्या बाबतीत असं केल्याचं पाटील यांच्याशी संबंधित असलेल्यांचा आरोप करण्यात येतोय। तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।